आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे, सुकामा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडलिया शेवा विठोबाची, सुकाम्मा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायी ऋषी सदा नम्र माथा. तुका हा तुकामा परब्रह्म रूपी, तुकिता तुका हा पावला सत्स्वरूपी. तुका नाम हे वाचेसी गाता, बहु सावळा जोडला वर महाता. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी, असा भक्त जो आवडे श्री हरीसी. तया आठविता थोर अल्हाद चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. यैवो 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 धावो निया, यैवो 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 धावो निया, यैवो 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 धावो निया, यैवो 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 धावो निया. विलंब कावायाला मियला कृपाळे, विलंब कावायाला मियला कृपाळे. विलंब कावायाला मियला कृपाळे, विलंब कावायाला मियला कृपाळे. विठाबाई विश्वंभर भवछेद, विठाबाई विश्वंभर भवछेद. होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या मस्तक ठेंगणा, लागे किंवा करी संतांच्या चरणा. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे, सुकामा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्त वेळी, संप्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग
देवमान्य संत, संत मान्य संत, जगमान्य संत, देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराया यांचा गाथ्यातील 3 चरणाचा आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मानवी समाजाला तुम्ही भक्ती करता ही चांगली गोष्ट आहे, तुम्ही भक्ती नाही केली तर ही वाईट गोष्ट आहे. तुम्ही भक्ती करता ही चांगलीच गोष्ट आहे, पण भक्तीची साधना करत असताना ती साधना फलापर्यंत जाणं ही महत्वाची आहे. आणि म्हणून ती साधना फलापर्यंत जायची असेल तर आम्ही जी भक्ती क्षेत्रामध्ये हातवटी वापरली ते तुम्ही वापरली पाहिजे. ते तुकोबाराय सांगतायत. विठ्ठल सुका आम्हा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया. शेवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भक्ती कशी करावी हे सांगतायत. तुकोबाराय म्हटले भक्ती करणं ही चांगलीच गोष्ट आहे. संपूर्ण जगत संपूर्ण मानवी समाज हा भक्ती करतो असं संतांचं मत आहे. देख मनुष्य जात सकळ ते स्वभावताची भजन शीळ. माणसं भजन करतायत, भजन नाही करणं हे याच्याने हानी होत असते. कारण भक्तिवीन पशु कशाशी वाढला सटविने नेला कैसा नाही, हे संतांची वाणी. करंटे कपाळ नाम नये वाचे. भगवंताचं नामस्मरण भजन पूजन कीर्तन भक्ती न करणं हे चुकीचं आहे. पण तुम्ही भक्ती करताय हे चांगलीच गोष्ट आहे. पण भक्ती करत असताना त्या भक्ती साधनेमध्ये साध्यापर्यंत जायचं असेल, त्या भक्ती साधनेच्या साध्यरूपी काहीतरी फळपदरामध्ये पडायचं असेल, त्या भक्ती साधनेचा काहीतरी चांगला परिणाम व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुकोबाराय म्हटले आम्ही जी भक्ती केली तशी तुम्ही करा. भक्तीचं जे कौशल्य, भक्तीची जी कसब आणि भक्तीची हातवटी जी आम्ही वापरली तशी तुम्ही वापरा. नक्की त्याचं फळ तुमच्या पदरामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कशी भक्ती केली? भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. आम्ही उद्वेग सांडून भक्ती केली, त्याचा परिणाम पावलो हे संग सुखयाचे. भगवंताचं संग सुख आम्हाला प्राप्त झालं. आम्हाला त्या संघामध्ये जाता आलं
ज्या संघाकरता 84 लाख योने आम्ही फिरून आलोय, जो संघ आम्हाला मिळावा असं वाटतं, जो संघ मिळाल्यानंतर कृतकृत्य झालो अशी अनुभूती जीवनाला प्राप्त होत असते, आणि तो संघ आम्हाला प्राप्त झाला केवळ आणि केवळ आम्ही उद्वेग सांडून भक्ती केली. उद्वेग शब्दाचा अर्थ असा आहे, उद हा उपसर्ग आहे. उद म्हणजे वर, वेग म्हणजे आवेग किंवा गती. मनाची बाहेरच्या दिशेने होणारी जी गती, आवेग, मनाची जी बहिर्मुख होणारी वृत्ती आहे, ती वृत्ती आवरायची आणि ती मनाची वृत्ती अंतर्मुख करायची आणि मग भजन करायचं. मग ते भजन फलीभूत होत असतं. म्हटले तुकोबाराय त्याचं काहीतरी पदरामध्ये फळ पडतं. तुकोबाराय म्हटले त्याचं संग सुख प्राप्त झाले आणि त्या संग सुखातून सुखाम्मा झाले. धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडून या. जे उद्वेग सांडून आम्ही भक्ती केली. ज्याला तहान भागवायचे त्याला पाणी प्यायचं असतं, त्याला पाणी प्यावं लागतं. आणि पाणी प्यायचं असेल तर वरचं कांजळ बाजूला सारावं लागतं. कांजळ बाजूला सारूनच पाणी पिता येतं आणि तेव्हा ताण भागेल. कांजळ घेऊन ताण भागत नाही. तोंड खराब होतं, पोट खराब होतं. कांजळ जर पोटामध्ये गेलं तर भक्ती करायचं असेल तर उद्वेग बाजूला सारूनच भक्ती करावी लागते. आणि साधन काळामध्ये साधकाला हे उद्वेग सांगणं खूप मोठी ताकदीची आणि खूप मोठं जोखमीचं काम. मोठ्या मोठ्या साधकांची भक्ती महाराज हिमालयासारखी भक्ती झिरोवर आणून ठेवली या उद्वेगांनी. आता कोणते कोणते उद्वेगात आपण नंतर बघणारच आहोत. म्हणून तुकोबाराय म्हटले साधनेच्या काळामध्ये जे उद्वेग त्रास देतात तेच साध्याच्या काळामध्ये स्वतः घर सोडून निघून जातात. पळाले उद्वेग सांडून या, स्वतः निघून जातात. हे केवळ आणि केवळ त्याचा संग प्राप्त झाला, त्याची सेवा आम्हाला करता आली म्हणून शक्य झालं. फक्त भक्तीची हातवटी आम्ही वापरली आणि त्याचा परिणाम आम्हाला सुख प्राप्त झालं. किती झालं? तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडली या सेवा विठोबाची. सुकाम्मा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडून या. अभंगाचा सरळ भाव विठाला विठाला पुंडलिकावर दे हरी विठाल शिवीला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा, मौजे रानसुगाव्या पावनभूमीमध्ये भगवान हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये, पंढरीश परमात्म्याच्या पावन दरबारामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा हा भव्य दिव्य खंडारी नाम सप्ताह. आणि या सप्ताहातील ग्रामस्थांच्या वतीने, कमिटीच्या वतीने आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग. या ठिकाणी उपस्थित सर्व काही आदरणीय, आमच्यापेक्षा ज्येष्ठ आमचे सर्व काही वाडवडील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये हरिभक्त परायण ज्यांनी गोडशी चाल गायली असे आमचे परममित्र परमार्थ स्नेही माधवभाऊ असतील मारजवाडीकर. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण आमचे परममित्र परमार्थ स्नेही आमचे गंगाधर भाऊ असतील रुईकर. हरिभक्त परायण स्वर गंधर्व आमचे परम आदरणीय प्रकाश बाबा असतील. हरिभक्त परायण भजन सम्राट आमचे आदरणीय दत्ता महाराज असतील, बाबुराव महाराज असतील. हरिभक्त परायण आमचे आदरणीय आमचे काकाश्री मृदंग सम्राट आमचे विठ्ठल काका असतील. आणि गोड अशी शिष्टमय उपस्थित सर्व काही गावातील परिसरातील सर्व टाळकरी मंडळी असतील. आमचे विनेकरी बाबा असतील, गोरोबा काका असतील, आमचे चोपदार साहेब असतील आणि सर्व मायबाप सज्जन. आणि हे जे कीर्तन आपल्याला यूट्यूबवरती पाहायला भेटणार आहे असं जल्लोष कीर्तनाचं हे यूट्यूब चॅनल, त्याचे सर्व रामदास पाटील कळकेकर त्यांनाही धन्यवाद. आणि उपस्थित सर्व मायबाप सज्जन तुम्हालाही नमस्कार. शेवेला सुरुवात. विठाला 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 तुम्हा सर्वांच्या वतीने माझ्याकडे आलेली ही सेवा आमचे उद्धव बापू असतील, आमचे प्रकाश बाबा असतील आणि विशेष म्हणजे आमचे अक्षय महाराज असतील, त्यांचे हट्टा नाही म्हणजे साईनाथ पाटील असतील, सर्व काय आमचे मामा असतील, हे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे अंसाजी पाटील, आमचे मारुती काका, सर्व महाराज मंडळी. आता टाळकरी आपल्याच गावातले आहेत का? वा वा. म्हणून थोडं आणखी आले नाही पकड, हळूहळू येईल पकड. आणि मग त्यांच्या मार्फत ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. जसे नामदेवराय मला बुद्धी देतील तसा अभंगाचा भाव तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न राहील. विठाला विठाला विठाला. हो
तुकोबाराय आजच्या अभंगातून भक्ती कशी करावी हे सांगताय. भक्तीशिवाय जीवन म्हणजे शून्य आहे म्हटले. भक्तीशिवाय जीवन हे अपूर्ण आहे म्हणे. भक्ती केल्याशिवाय जीवन कृतकृत्य होऊ शकत नाही. आणि संतांचं असं म्हणणं आहे की जगामध्ये जेवढी माणसं आहेत ते सगळी भजनशीलच आहेत. देख मनुष्य जात सकळ ते स्वभावताची भजनशील. सगळी माणसं भजन करणार आहेत. महाराज काही माणसं देवाला मानत नाहीत, मग तुम्ही भजन करणारे कसे काय म्हणू शकता? जगामध्ये काही माणसाचा वर्ग जे देवाला मानतात आणि काही माणसं देवाला मानत नाहीत. लक्ष देऊन ऐका, देवाला मानणारे भजनशीलच आहेत आणि देवाला न मानणारे सुद्धा भजनशीलच आहेत. देवाला मानणारे देव आहे म्हणून आठवतात आणि देवाला न मानणारे देव नाही म्हणून आठवतात. विठाला विठाला देवाला नाही म्हणण्याकरता देवाला आठवावंच लागतं. भजनशील भक्ती सगळे करतात, पण भक्तीची हातवटी कशी असली पाहिजे जेणेकरून ती भक्ती फळापर्यंत गेली पाहिजे. नाही तर भक्ती आयुष्यभर जन्मोजन्मी भक्ती करून फळापर्यंतच जात नसेल तर ती भक्ती करायची तरी कशा करता? आणि म्हणून संतांना साधक काळामध्ये साधना करत असताना प्रत्येक जो साधक आहे त्या साधकाच्या पदरामध्ये काहीतरी साध्यरूपी फळ पडावं अशी अपेक्षा आहे. जगामध्ये संतचे काश आहेत की ज्यांना वाटतं जे आम्हाला भेटलंय ते जगाला भेटलं पाहिजे. शेवी तो हारस वाटी तो अनेका, शेवी तो हारस वाटी तो अनेका, शेवी तो हारस वाटी तो अनेका, वाटी तो अनेका. यारे होन कारण भले रान भले, यारे होन कारण भले रान भले, यारे होन कारण भले रान भले, यारे होन कारण भले. हे सेवी तो हारस वाटी तो अनेका, जय हो. यारे होन यारे होन कारण भले. सेवी तो हारस वाटी तो अनेका, यारे होन यारे होन शेवी तो हा रस वाटितो अनेका ही केवळ आणि केवळ संतांची भूमिका आहे. त्यांना वाटतं जे आम्ही चाकतोय ते समाजाने चाकलं पाहिजे. हे संत आहेत संत. आपल्याला वाटत नाही महाराज, असं वाटत नाही आपल्याला. आपल्याला वाटलं कधी असं नाही. आपला 3 मजली बंगला झालाय, शेजाऱ्याचा 3 मजली बंगला हवा वाटतो नाही वाटत. शेजाऱ्याचा पडावा वाटतो, वाटतो की नाही. आपली गाडी झाली, शेजाऱ्याची गाडी व्हावी असं वाटते नाही वाटत. फक्त आणि फक्त संतांनाच वाटतं जे आम्हाला मिळालंय ते लोकांना मिळालं पाहिजे. शेवी तो हारस वाटितो अनेका ही संतांची भूमिका. आणि म्हणून तुकोबारायांनी आजच्या अभंगातून जे भक्तीमध्ये साध्य आम्हाला प्राप्त झालंय ते तुम्हा आम्हाला प्राप्त व्हावं याच्याकरता त्याची हातवटी सांगितली. त्याच्याकरता हातवटी सांगितली. संतांना माहित आहे समाजाला काय सांगावं आणि काय सांगू नये. आणि आणखी एक लक्ष देऊन ऐका, जगाचं कल्याण ज्याच्यामध्ये समाजाचं हित ज्याच्यामध्ये त्या गोष्टी सांगत असताना संतांनी कधी संकोचितपणा दाखवला नाही. संतांनी आपल्या वाचेला कधी विश्रांती दिली नाही. 2 ठिकाणी संतांच्या वाणीला कधी विश्रांती नाही. एक, जगाचं कल्याण ज्याच्यामध्ये त्या गोष्टी सांगत असताना संतांच्या वाणीला विश्रांती नाही. आणि दुसरी गोष्ट, भगवंताचं नामस्मरण करत असताना संतांच्या वाणीला कधी विश्रांती नाही. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, चित्ती तुझे पाय डोळा, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हे जे एक तुम्हा मागतो मी दातारा, हे जे एक तुम्हा मागतो मी
नामरूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. एक लक्षात घ्या, संतांची वाणी नामस्मरण करत असताना कधी विसाव्याला गेली नाही, कधी विश्रांती घेतली नाही. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. गोविंद गोविंद मना लागली या छंद, सतत भगवंताचं नाम अनन्यास चिंतयंतो माम, ही वृत्ती त्यांच्यामध्ये असते. संतांची वाणी कधी स्थिरावली नाही नामस्मरण करत असताना. आणि संतांची वाणी समाजाचं हित ज्या गोष्टीमध्ये आहे, ते सांगत असताना कधी त्या वाणीने विश्रांती घेतलेली नाही. तुकोबाला सुद्धा आजच्या अभंगातून समाजाला सांगतायत काहीतरी. एक लक्षात घ्या, काय सांगावं हे संतांना कळतं, त्याच्या अगोदर काय सांगू नये हे ऐकून घ्या. विठाला विठाला समाजाला काय सांगावं याच्या अगोदर समाजाला काय सांगू नये ह्या गोष्टी ऐका. आचार्य चाणक्य खूप गोड सांगतात, समाजाला काय सांगू नये. किती जवळचा माणूस राहू द्या, किती जवळचा. आचार्य म्हणतात, तुम्हाला जर सुरक्षित राहायचं असेल, तुम्हाला जर चांगलं जगायचं असेल, तर 5 गोष्टी समाजाला कधी सांगू नका. 5 गोष्टी कोणकोणत्या ऐकून चला. अर्थनाशम मनस्तापम गृहे दुश्चरितानि च वंचनम चापमानम च मतिमान न प्रकाशे. आचार्य म्हणतात 5 गोष्टी अशा आहेत की ज्या समाजाला कधी सांगायच्या नाहीत. पहिली गोष्ट, तुमच्याकडून झालेला तुमच्या पैशाचा नाश लोकांना सांगायचा नाही. दुसरी गोष्ट, तुमचं दुःख तुमचा मनस्ताप लोकांच्या समोर मांडायचा नाही. तिसरी गोष्ट, तुमच्या घरातले छिद्र, तुमच्या घरातले भांडण, तुमच्या घरातले मतभेद आपल्या चौकटीच्या बाहेर येऊ द्यायचे नाहीत. चौथी गोष्ट, एखाद्याने आपली केलेली फसवणूक लोकांच्या समोर मांडायची नाही. आणि 5वी गोष्ट, तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल, तुम्हाला सुखी राहायचं असेल, तर लोकांनी केलेला अपमान दुसऱ्याला सांगून दाखवायचा नाही. विठाला विठाला आपल्याकडे किती पैसा आला आणि किती पैसा गेला, आपल्याकडे किती धन आहे आणि कितीचा नाश झाला, हे फक्त आपल्या पुरतं राहावं. किती जवळचा जरी असला तरी त्याला सांगू नये म्हणतात शास्त्रकार, सांगू नये म्हणतात. आपल्याकडे किती पैसा, एक लक्षात घ्या, तुमच्याकडे जास्त पैसा आहे लोकांना कळालं तर तुम्ही लोकांच्या नजरेमध्ये येता, आणि तुमच्याकडे काहीच पैसा नाही लोकांना कळालं तर तुम्ही लोकांच्या नजरेतून उतरता. कळतं का माझं बोलणं? लक्षात घ्या, तुमच्याकडे किती आहे हेही कळता कामा नये, आणि तुमच्याकडून किती गेलं हे सुद्धा कळता कामा नाही. महाराज म्हटले, न सांगावे वर्म जनी असू द्यावा भ्रम. भरपूर पैसा असावे आपल्याकडे, भरपूर असावे. अर्थ म्हणजे पैसा भरपूर असावा. सध्याच्या काळामध्ये पैसा गरजेचा आहे. पैसा ज्याच्याकडे त्यालाच किंमत आहे. जानोपास नानू छे ओ घनो शानू छे, जानोपास नानू नती ओ घनो मूरख छे. पैसा ज्याच्याकडे त्याला किंमत आहे. पैसा राहू द्या, पैसा पाहिजेच महाराज, पण किती पैसा आहे झाकली ठेवावी. काय ठेवावी म्हटले शास्त्रकार? झाकली ठेवावी. पैसा आपला लोकांना सांगायचा नाही. काय काय लोकांना लई फुगीरपणा असतो, लई फुगीर काय माणसं. एकच 500ची नोट पण वरच्या खिशात. किती? एकच नोट 500ची पण कुठं असते? वरच्या खिशात. मग आपल्याकडे जुन्या काळामध्ये वाडवडिलांचे काही खूप गोड बोलणं होतं महाराज, वाक्य होते, ते आता कळतात. वाडवडील म्हणायचे, खंडी खावी पण कशी खावी? मांडी आडवी करून खावी. खूप ठेवा तुमच्याकडे, फक्त लोकांना दाखवू नका. बेटाला 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 आपला पैसा लोकांना दाखवायचा नाही. फजिती होती, फजिती. पूर्वीचा काळ, 3 व्यापारी नांदेडला गेले, पायी प्रवास, आपली काहीतरी वस्तू विकण्याकरता नांदेडला गेले. 3घांनी बाजारामध्ये वस्तू विकली आणि 3घांनाही बाजारातून 20-20 हजार रुपये भेटले. नांदेडून गावाकडे निघाली चालत. थोडा उशीर झाला, गावापर्यंत काय परत येणार नाही. तिथं नांदेडमध्ये 9-10 वाजले होते आणि तिथून गावाकडे निघाली 11 वाजले. त्याच्यात 2 व्यापारी म्हटले, आता घरला जाणं काही बरोबर नाही इतक्या उशिरा, आपण इथंच कुठेतरी रस्त्याच्या बाजूला मुक्काम करू. 3रं जे होतं ना, ते म्हटलं मुक्काम करायचा पण रस्त्यावर करायचा, बाजूला करायचा नाही. 2 म्हटले, बाबा आपल्याकडे 20 हजार रुपये आणि रस्त्यावरती मुक्काम करणं बरोबर नाही. 12च्या नंतर चोर वगैरे येत असतात, रस्त्यावरती झोपणं बरोबर नाही. ते म्हटलं, झोपायचं तर रस्त्यावरच झोपायचं, बाजूला झोपायचं नाही. व्यापारी म्हटले, तू रस्त्यावर झोप, आम्ही बाजूला झोपतो. ते 2 जण बाजूला झोपले, ते एक फुगी रस्त्यावरती झोपलं, रस्त्यावरती. आणि 12च्या नंतर आली टोळी. कोणाची? चोराची टोळी आली. 4-5 जण होते आणि चालत चालत चालत, अंधकार आहे, ते रस्त्यावरती पडलेलं गिराई, आणि त्या 5 चोरापैकी एका चोराचा पाय आडखळला त्याला आणि ते पुढे आले. आणि त्याने त्या चोरांना म्हटलं, अरे रस्त्यावरती कोणीतरी झोपलंय, बघायचं का त्याला?
ते सोबतचे म्हटले इतक्या वेळेला रस्त्यावरती कोण झोपतं, एखादं बेवडं पडलं असेल पिऊन वगैरे, हा त्याच्याकडे काय असणार आहे, चला म्हणे. ते चौघापतलं एक म्हटलं लोकांना अक्कलच नाही, किती प्यावी काही नाही, घरात बायका पोरं वाट बघत असतील, ओव्हरलोड व्हावे असे, एवढं काय प्यायचंच कशाला. हे ऐकलं त्याने पडल्यानं, यानं गप माराव ना, याला राग आला. हे उठलं ताटकुन्या, ए चोरो कोणाला बेवडं म्हणताय, 3 पिढ्यापासून खानदानामध्ये माळ आहे मला. किती पिढ्यापासून, 3 पिढ्यापासून. त्याच्यात चोर म्हणलं बघायचं का रे, माळकरी म्हणते ते, बघायचं का त्याला. दुसरं म्हटलं माळकऱ्याकडे काय राहणार आहे त्याच्याकडे, चला म्हणे गप, माळकऱ्याकडे काय असणार आहे. आता तरी गप मारायला पाहिजे होतं याने, आता तरी. हे म्हटलं ए चोरो तुम्हाला काय मी छाटछूट वाटलो का, पट्ट्याकडे 20,000 रुपये, 20,000 किती आहे, 20,000. ते म्हटलं रे ते 20,000 म्हणते गंगाधर भाऊ, 20,000 म्हणते, बघायचं का त्याला. हे म्हटले बाबा 20,000 रुपये घेऊन एकटं कुठं झोपत असतं का एवढ्या रात्री, आता तरी गप मारायला पाहिजे होतं त्यानं. ते म्हटलं तुला वाटलं का मी एकटा 20,000 रुपये घेऊ नये, नाही नाही बाजूला 2 जण झोपलेत आणि त्यांच्याकडे 20-20 आहेत. आता काय चोरांनी सत्कार केला असेल का, त्यांचा सत्कार केला आणि पाटील दक्षिणा घेऊन निघून गेले. हा आज सत्कार कोणता असेल तुमचं तुम्हाला ठरवा. विठाला 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 विठाला. हो म्हणून आपल्याकडे किती पैसा आहे हे झाकून ठेवावा. पैसा पचवण्याकरता सुद्धा ताकद लागते बरं का. एक लक्षात घ्या, पैसा किती आला हे कळू नये आणि किती गेला हे कळू नाही. आपल्यापुरतं राहू द्या म्हटले, लोकांना सांगू नका. किती जवळचा असला तरी सांगायचं नाही. अर्थनाशम सांगायचं नाही. न सांगावे वर्म जनी असू द्यावा भ्रम, जनी असू द्यावा भ्रम, जनी असू द्यावा भ्रम. न सांगावे वर्म जनी असू द्यावा भ्रम. लोकांना वर्म सांगू नये ठेवावं. 1 अर्थनाशम, आपला पैसा सांगायचं नाही, लोकांना सांगायचं नाही. 2 मनस्तापम, आपलं झालेलं दुःख लोकांच्या समोर मांडायचं नाही. का मांडायचं नाही, 2 कारण तुमच्या समोर देतो. 1 आपण लोकांना आपलं म्हणून दुःख सांगतो आणि लोक त्याचा फायदा उचलतात. आपलं दुःख लोकांना मांडायचं नाही. आपलं दुःख लोक वाईट चेहरा करून ऐकून घेतात आणि आपण बाजूला गेलं की आपल्या दुःखावरती त्याचं भांडवल करून मोठमोठ्या बैठकी उठवत असतात लोक. लोकांवरती विश्वास ठेवून दुःख सांगायचं नाही. एक पहिलं कारण. आणि दुसरं कारण, ज्याच्या समोर आपण दुःख मांडावं तो काय सुखी आहे का, तो सुखी आहे नाही. राणी दुखिया दुखी भेटला. म्हणून महाराज म्हटले त्याला दुःख काय सांगावं आपण, तो अगोदर स्वतः दुःखी आहे आणि लोकांच्या समोर आपलं दुःख मांडायचं नाही, मांडायचं नाही. एक जण कोर्टामध्ये गेला घटस्फोट घेण्याकरता. जे साहेबाच्या समोर घटस्फोटाचा त्याने अर्ज टाकला. जे साहेब म्हटलं बाबा का घटस्फोट घेतोय, काय सांगावं. जे साहेब म्हटलं फारच कंटाळा आहे, घटस्फोट द्या मला अगोदर घटस्फोट. जे साहेब म्हटलं एवढं झालं काय तुला, नाही नाही घटस्फोट पाहिजे मला. झालं काय सांगा. फार कदरलो म्हणे. लग्नाला किती वर्ष झाले, वर्ष 6 महिने झाले, फक्त 6 महिने. काय झालं असं नेमकं, काय करावं. म्हटलं साहेब सकाळी उठलं तेव्हापासून झोपेपर्यंत बायकोचं ऐकावं लागतं. काय म्हटलं, सकाळी उठलं तेव्हापासून झोपेपर्यंत बायकोचं ऐकावं लागतं. लसूण काय मलाच सोलावा लागतो, कांदा काय मलाच कापावा लागतो, धुणं काय मला धुवावं लागतं. फार कदर आलाय कदर. जे साहेब म्हटले एवढं काय त्याच्यामध्ये लई मोठी गोष्ट आहे का, लई टेन्शन घ्यायला घ्यायचंय. लसूण सोलण्याच्या अगोदर थोडं गरम पाण्यामध्ये भिजू घालायचं, कांदा कापण्याच्या अगोदर थोडं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि कपडे धुण्याच्या अगोदर थोडं सर्फ एक्सेलमध्ये भिजू घालायचं. हा म्हटला जे साहेब माझा घटस्फोट कॅन्सल. का, तुमची अवस्था माझ्यापेक्षा बेकार आहे. राणी दुखिया दुखी भेटला. कोणासमोर आपण अर्ज टाकावा, तो दुःखी आहे ना बाबा. म्हणून आपलं दुःख आपला ताप लोकांना सांगायचा नाही. आपलं ताप एक सांगू, या जगामध्ये दुःख सांगायचं, सुख दुःख सांगायचं फक्त 2 ठिकाणी. एक संतांच्या दरबारामध्ये आणि एक भगवंताच्या दरबारामध्ये. देवा सांगू सुख दुःख देव निवारित.
लोकांची ताकद फक्त 2 दरबारामध्ये. एक संतांच्या दरबारामध्ये. जा आळंदीला, जा देहूला, जा पैठणला, जा उमरजला, दुःख नाहीच होईल. आणि 2 भगवंताच्या दरबारामध्ये आपलं सुख दुःख मांडावं. कारण तिथंच काहीतरी आपल्याला प्रतिक्रिया मिळते. लोकांकडून मलम भेटत नाही महाराज. लोकांकडून आपल्या दुःखावरती मलम भेटत नाही. लावलेच तर लोक मीठ लावतात. लक्षात घ्या. म्हणून मांडायचे नाहीत. आपलं मनस्ताप लोकांच्या समोर मांडायचं नाही. कोण कोण? एक अर्थनाशम, मनस्तापम, आपलं दुःख. तिसरी गोष्ट लोकांच्या समोर मांडायची नाही म्हटले, सांगायचीच नाही लोकांना. कोणती? गृहे दुश्चरितानि च. आचार्य म्हटले आपल्या घरामध्ये एखादा वाईट कोणता गुण असेल, आपल्या घरामध्ये कोणता एखादं वाईट गोष्ट असेल, आपल्या घरातले कोणते भांडणं असतील, आपल्या घरातले कोणते मतभेद असतील, होत असतं महाराज. घर म्हटलं की भांड्याला भांड लागत असतं. थोडंफार कमी जास्त होत असतं. राहू द्या म्हणे, राहू द्या म्हणे. पण ती गोष्ट दरवाजाच्या बाहेर येता कामा नये. दरवाजाच्या बाहेर आली नाही पाहिजे. कारण ज्या घरातल्या गोष्टी दरवाजाच्या बाहेर आल्या ते घर संपलंय. आजपर्यंत इतिहास आहे महाराज. ते घर संपलंय. म्हणून घराच्या बाहेर ती गोष्ट आली नाही पाहिजे. सासू सुनचं किती वाजलेलं राहू द्या, किती भांडण राहू द्या. महिला मंडळ माझी तुम्हाला विनंती आहे, तिकडे किचनमध्ये तुम्ही मारामारी करून घ्या. पण बाहेरची जर एखादी बाई आली तर सासूनं म्हणलं पाहिजे माझ्या सुनसारखी सून गावामध्ये शोधून सापडणार नाही. 1:30 वाजता जरी तुम्हाला पहिली भाकर भेटली तरी काय हरकत. पण म्हणलं पाहिजे, तुम्ही म्हणलं पाहिजे. लोकांच्या समोर आपलं उनं धुणं काढायचं नाही. लोक त्याच्याकरताच बसलेले असतात. आपलं आपल्या भावासोबत किती न पटू द्या, पण आपल्या भावाचे भेद बाहेर सांगायचे नाहीत. आणि ज्याने सांगितले सोन्याची लंका संपली महाराज. घर का भेदी लंका आहे. गृहे दुश्चरितानिच. घरातले भेद बाहेर मांडायचे नाहीत. पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, बाहेरच्या लोकांना आपल्या घरामध्ये इंटरफेअर करू द्यायचा नाही. विठाला 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 विठाला. नाही, अजिबात नाही. बाहेरच्या लोकांना आपल्या आयुष्यामध्ये कधी प्रतिक्रिया देऊ द्यायची नाही. आपल्या घरातले मतभेद आहेत, आपण घरामध्ये बसून मिटवा. बाहेरच्या लोकांना नाही. बाहेरचे लोक जी इचकलेलं आहे ते जास्त इचकीत असतात आणखी. म्हणून लक्षात घ्या. कौरव आणि पांडवाचं जमत नव्हतं हे मान्य आहे. पण कौरव आणि कौरव संपले नसते जर आतमध्ये शकुनीला इंटरफेअर करू दिला नसता. शकुनी दुर्योधनाकडून होता. दुर्योधनाला वाटायचं माझा मामा आहे मामा. पण या शकुनीने भांजे म्हणून कार्यक्रमच लावला. कोणाचा? दुर्योधनाचा. आमच्या सुद्धा जीवनामध्ये कोणते शकुनी आहेत का बघा. आणि अगोदर ठोका. ठोका म्हणजे त्याला बाजूला काढा, नाही तर ठोकाल. ऐका, त्याला बाजूला काढा. एक लक्षात घ्या, शकुनी परवडणारा नाही. आपल्या घरामध्ये बाहेरच्या लोकांना इंटरफेअर करू द्यायचा नाही. आणि दुसरी गोष्ट, आपल्या घरातले भेद बाहेर मांडायची नाहीत. विठाला विठाला. अर्थनाशम, मनस्तापम, गृहे दुश्चरितानि च. पुढे वंचनम. वंचनम या शब्दाचा अर्थ आहे फसवणूक. आपली झालेली फसवणूक लोकांना सांगायची नाही. फसवणूक होत असते. माणूस म्हटलं की फसतो, कुठं ना कुठेतरी फसतो, फसतच असतो. पण मांडायचं नाही. एक बायको म्हटली अहो तुम्ही लईच भोळेत, लईच भोळेत. नवऱ्याला म्हटली लई म्हणजे लई भोळेत, तुम्हाला कोणी फसवतं कोणी. हा म्हटला बरोबर आहे, सुरुवात तुझ्या वडिलांनीच केली. हा काही ना सकाळी कळलं आता. हा सुरुवात कोण केली? म्हणजे फसत असतो माणूस. माणूस आहे, फसत असतो. पण लक्षात घ्या, फसलं तरी आपली फसवणूक लोकांच्या समोर मांडायची नाही. होत असते फसवणूक, चालत असते. वंचनम. शेवट च अपमानम च. आपला झालेला अपमान लोकांच्या समोर मांडायचा नाही. जे मान असेल किंवा अपमान असेल आपल्या पुरता ठेवा. मान अपमान गोवे अवगे कुंडोनी ठेवावे. अवगे कुंडोनी ठेवावे. अवगे कुंडोनी ठेवावे.
आपला मान असेल किंवा अपमान असेल आपल्यापर्यंत ठेवा, लोकांच्या समोर मांडायच्या गोष्टी नाहीत. आता ऐका, ह्याच्या 5 गोष्टी आचार्य म्हटले, किती जवळचा माणूस असला, ज्याला आपलं जीवन चांगलं असावं वाटतं, ज्याला आपला व्यवहार चांगला असावा असं वाटतं, समाजामध्ये ज्याला मान सन्मान असावा असं वाटतं, त्याने या 5 गोष्टी बाहेर मांडायच्या नाहीत. 5 गोष्टी बाहेर सांगायच्या नाहीत. आणखी काही गोष्टी आहेत ज्या लोकांना सांगायच्याच नाहीत. कोणत्या? भेषजम. भेषजम म्हणजे आपलं औषध लोकांना सांगू नये म्हणतं शास्त्रात. आपलं औषध कधी सांगायचं नाही. आणि दुसरं भोजनम, आपण काय खातो लोकांना सांगायचं नाही. काय काय लोकांना लई छंद असतो. काय काय माणसं जेवायला बसतात, ताटाची फोटो काढून स्टेटसला ठेवतात. कुठं ठेवतात? स्टेटसला. शेजाऱ्याला काही भेटत नाही का? त्यालाही भेटतं, पण काय हाऊस लोकांना स्टेटस काढून आम्ही अमुक ठिकाणी हा पदार्थ खाताना. बाकीचे काय उपवास आहेत का? नाही. पण लोकांना छंद आहे, दाखवायचं नाही म्हणे या गोष्टी, या झाकून ठेवाव्या. पण काही गोष्टी समाजाला नक्की सांगाव्या. नक्की कोणत्या गोष्टी सांगाव्या? जेणेकरून समाजाचं कल्याण होत असेल तर त्या गोष्टी समाजापासून कधी लपून ठेवायच्या नाहीत. विठाला विठाला आणि तुकोबारे सुद्धा आजच्या अभंगातून समाजाचं कल्याण होईल अशीच भूमिका मांडताय. अभंगाचं पहिलं भक्ती आम्ही केली सांडोनी उजवेल. भक्ती आम्ही केली सांडोनी उजवेल. सांडोनी उद्वेग. कोण आहे तिकडे? भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. महाराज म्हटले आम्ही भक्ती केली हे लोकांना सांगताय, पण लक्ष देऊन ऐका. तुकोबाराय आम्ही भक्ती केली म्हणतात, समाजाला सांगतायत, पण ऐका या सांगण्यामध्ये अहंकाराचा भाव नाही बरं का. अहंकाराचा भाव नाही या सांगण्यामध्ये. हा जगत कल्याणाचा भाव आहे, नम्रतेचा भाव आहे. आम्ही भक्ती केली बघा. सांगण्यामध्ये 2 प्रकारचा भाव आहे. सांगण्यामध्ये मी कीर्तन केलंय, अनाख्या सप्त्यामध्ये आता माझ्यासारखं दुसऱ्याचं कीर्तन होत
नाही, हे अहंकाराचा भाव आहे. हा कोणता भाव आहे? अहंकाराचा भाव. आणि मी कीर्तन केलंय, ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेवरायांनी माझ्याकडून करून घेतलंय, हा नम्रतेचा भाव आहे. हा नम्रतेचा भाव. मी कीर्तन केलंय दोन्ही ठिकाणी सारखंच आहे, पण भाव दोन प्रकारचा आहे. भाव राम राम दोन प्रकारचा असतो. एखादा पाहुणा जर घरी आला तर आपण म्हणावं या हो राम राम, या हो राम राम, हा एक भाव. आणि एखादा पाहुणा आपल्या गावामध्ये आलाय, या राम राम, हा राम राम टिंगलेचा राम राम आहे. कोणता राम राम आहे? टिंगलेचा. अगोदरचा राम राम नम्रतेचा आहे आणि दुसरा राम राम टिंगळवाना राम राम आहे. एक लक्षात घ्या, बोलण्याचा भाव. आपण जेव्हा लोकांना ज्या गोष्टी सांगतोय ना, मग त्या गोष्टी ऐकून लोक त्या गोष्टीकडे प्रवृत्त झाले पाहिजेत. प्रवृत्त तुकोबार आहे त्याच दृष्टीने सांगताय. आपण आळंदीला गेलो, आपण पंढरपूरला गेलो, आपण वारीमध्ये गेलो, लोकांना म्हणलं पाहिजे वा वा वा, काय आळंदीचा भाव आहे, काय पंढरपूरचा भाव आहे, काय वारीतला भाव आहे, काय आनंद मिळतो त्याच्यामध्ये. भजनं ऐकायला मिळतात, कीर्तन ऐकायला मिळतात, राजगिऱ्याचे लाडू भेटतात, बिस्किटचे पुडे भेटतात, ते घेऊन घरला येता येतं. आमच्या गावातली एक शांता मावशी वारीमध्ये गेली, महिनाभर वारीमध्ये राहिली, वारीहून परत आली. मी म्हटलं शांता मावशी काय आणलंय वारीमधून? वारीमधून काय आणलंय म्हणजे माझा भाव असा होता, कोणते भजनं आणलेत, कोणतं चाली आणल्यात, काय आणल्यात का? ती म्हटली महाराज ते काय आणलं नाही, पण एक पोत बिस्किटाचं आणि एक पोत राजगिऱ्याचं आणले. मी म्हटलं काय आता वर्षभर काय करणार आहे, आता काय आणलंय आपण हे सांगलं पाहिजे, जेणेकरून पुढच्याचं कल्याण झालं पाहिजे, असा भाव त्याच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. आपण सांगत असताना तुकोबाराय म्हणतात, आम्ही भक्ती केली, तुम्ही करताय चांगली गोष्ट आहे. भक्ती शिवाय जीवन शून्य सांगितलंय. भगवंताचं भजन करणं या मनुष्य जन्माचं आद्य कर्तव्य आहे. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर भगवंताचं भजन करणं हे प्रमुख कर्तव्य आहे. विठाला विठाला हो. आणि कोट्यावधी किमतीचा हा नर शरीर मिळून सुद्धा ज्याच्या मुखामध्ये भजन येत नाही, मग तो किती वर्ष जगलेला असू द्या, त्याचं जीवन पाण्यात गेले महाराज. काय थोर पर जाळावे, काय थोर पर जाळावे, भजन प्रमाण काय थोरपण. भक्ती शिवाय शून्य, मग किती असू द्या मोठं, त्याला किंमत नाही म्हणे. ते पाण्यात गेले, जीवन पाण्यात. ना राम नाम लीनो, ना कृष्ण नाम लीनो, तेने भरी जवानी में, तू डूब के मर जा रे चुल्लू भर पानी में, तू डूब के मर जा रे चुल्लू भर पानी. ते जीवन पाण्यात गेल्यासारखं. मग लक्षात घ्या, महाराज म्हटले भजन तुम्ही करता हे तर चांगलीच गोष्ट आहे, भक्ती करता ही चांगली गोष्ट आहे, पण ऐका, भक्ती करत असताना भक्तीची हातवटी माहीत असणं हे अत्यंत गरजेचं आहे. भक्तीचं वर्म माहीत असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. भक्ती करतायच, मुळामध्ये भक्ती कशाला म्हणतात? भक्ती ते न मन वैराग्य तो त्याग, भक्ती ते न मन वैराग्य तो ज्ञान ब्रह्मी भोग, ब्रह्मात्मनो ज्ञान ब्रह्मी भोग, ब्रह्मात्मनो ज्ञान ब्रह्मी भोग.
नमन वैराग्य तो त्याग. भक्ती म्हणजे नमन आहे, नम्रता म्हणजे भक्ती. नम्रतेचा भाव असावा लागतो भक्तीमध्ये. आता भक्ती बऱ्याच प्रकारचे आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, सख्यम, आत्मनिवेदनम. 9 प्रकारच्या भक्ती आहेत. कोणती भक्ती करा भक्तीच आहे. श्रवण करा, कीर्तन करा, भजन करा, दास्यत्व करा. एका एका भक्तीने एक एक माणसं उचलली गेलेली. खूप ताकद आहे भक्तीमध्ये. फक्त एक नम्रतेचा एक भाव असला पाहिजे आणि त्याची हातवटी एक माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. मग तुम्ही भक्तीमध्ये सर्वोच्च टोकाला जाल. साधनेचं पदरामध्ये फळ पडेल. हातवटी महत्वाची. हातवटी तर सगळे तर भक्ती करतोयच आपण. हातवटी सगळ्यांना माहीत नसते. हातवटीला किंमत आहे, कसबाला किंमत आहे, कौशल्याला किंमत आहे. कशाला किंमत आहे? कौशल्याला. ऐका, मार्केटमध्ये कौशल्याला किंमत आहे. एक जण हायवेने गाडी घेऊन चालला होता. विठाल 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 कोणत्याही क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर यशस्वी व्हायचं असेल तर त्याची कसब माहिती आहे. कसब माहिती असली पाहिजे. हातवटी माझ्याकडे पाहू जाऊ द्या. हातवटी माहीत असणं गरजेचं आहे. माझा जीव आरबळल्यानंतर तुमचाही होतो आरबळल्याने असं झाले. हातवटी माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. हातवटीशिवाय कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही उत्तीर्ण होऊ शकत नाही, यशस्वी होऊ शकत नाही. हातवटी पाहिजे आणि हातवटीलाच किंमत आहे. एक जण रस्त्याने हायवेने असं चालला होता 4 व्हीलर घेऊन आणि चालता चालता हायवेवरती अचानक गाडी बंद पडली. उतरला तो खाली. त्याने बोनेट उघडलं, सगळं गाडी तपासली, सगळे प्रयत्न केले पण गाडी काही चालू झाली नाही. शेवटी ढकलून ढकलून त्याने गॅरेजवरती गाडी आणली. मेकॅनिक झाला, अचानक गाडी बंद पडली. मी भरपूर प्रयत्न केले, गाडी चालू झाली नाही. बघा बरं काय झाले. त्या मेकॅनिक गाडी जवळ आला. त्याने बोनेट काढलं, इंजिन मध्ये बघितलं, सगळीकडून खालून वरून बघितलं. त्याच्या हातामध्ये पाना होता. पाना त्याने काय केलं माहितीये, खालून इंजिनाच्या खालून 2 असे ठोके मारले. 2च ठोके मारले आणि मग म्हटले मार, शेल्फ मार. आता त्याने शेल्फ मारला महाराज आणि पहिल्या शेल्फला गाडी सुरू झाली. ते म्हटलं वा 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 वा. एकच प्रयत्न केला आणि 2च ठोक्यामध्ये गाडी चालू झाली. वा वा म्हणे. किती रुपये झाले? हा म्हटला 2000 रुपये झाले. किती झाले? 2000. हा म्हटला 2000. 2च तर ठोके मारले माझ्यासमोर आणि 2000 त्याचे. तो म्हटला ठोके मारण्याचे 2000 घेतले नाही, मग कुठं मारावे याचे घेतले. आता ठोके सगळ्यांना मारता येतात. ठोके कोणाला मारता येत नाही? ठोके तर सगळेच मारतो आम्ही. महाराष्ट्रात सगळे ठोके मारतायत. महाराष्ट्रात ठोके सगळेच मारतायत. पण ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, मोजकेच आहेत की नाही? मोजकेच आहेत. एक लक्षात घ्या, मोहर कोणाला येतो? कळला? आंब्याला येतो. हा, आंब्याला मोहर येतो. मला सांगा, मोहर जेवढा लागलाय तेवढा टिकतो का? टिकत नाही. टिकत नाही. त्याचे काहीच आंबे बनतात. बरं, जेवढे आंबे झाले तेवढेच फळाला येतात का? नाही. एखादाच पाडाला पिकलाय. नाही नाही, हा गाणं पुढचं म्हणू नका. एखादाच पाडाला जातो म्हणे. एखादाच महुरा आयशी फळे नाही, आली काही गळ, आली काही गळ, आली काही गळ. कश्चित यतति सिद्ध यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. म्हणून लक्षात घ्या, किती मोहर लागला तरी फक्त पाडाला एखादा जातो. तसं महाराष्ट्रामध्ये भक्ती सगळेच करतात, पण ज्ञानोबाराय तुकोबाराय एखादे होत असतात. सगळे पूर्णत्वाला जात नाहीत. मोजकी माणसं पूर्णत्वाला जातात आणि पूर्णत्वाला जाणं महत्वाचं आहे. पूर्णत्वाला शेवट तो भला, माझा भाऊ गोड झाला, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा. भक्ती क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर साधनेचा पहिला दिवस आणि साधना काळातला शेवटचा साध्याला पोहोचलेला दिवस, त्या साध्य प्राप्त होणं म्हणजे शेवट गोड होणं आहे. वर्षभर अभ्यास करावा. मग वर्षभर अभ्यास केल्यानंतर पास झाला तर त्या अभ्यास केल्याचं काहीतरी चीज आहे. आणि वर्षानुवर्ष अभ्यास करतो, प्रत्येक वर्षी नापासच निकाल हातामध्ये येत असतोय. मग ते अभ्यास करण्यापेक्षा 2 म्हशी घेतलेल्या कधी पण, असं मायबाप म्हणतात की नाही, तसंच आहे. मग अशी भक्ती करण्यापेक्षा इकडेच न केलेली बरी. म्हणून लक्षात घ्या, महाराज म्हटले भक्ती करताय चांगली गोष्ट आहे, पण भक्तीची हातवटी चुकली. भक्ती करत असताना एक करा
आम्ही भक्ती केली, त्या भक्तीचं फळ आम्हाला प्राप्त झालं. कशी भक्ती केली? भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग. आम्ही उद्वेग सांडून भक्ती केली. उद्वेग शब्दाचा अर्थ काय? उद्वेग शब्दाचा अर्थ आहे, उद हा उपसर्ग आहे. उद म्हणजे वर, वेग म्हणजे आवेग, आवेग म्हणजे गती, गती म्हणजे स्पीड. मनाची जी बहिर्मुख असणारी जी वृत्ती आहे, अंतःकरण वृत्ती. आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारच्या वृत्ती आहेत. एक बहिर्मुख वृत्ती आणि एक अंतर्मुख वृत्ती. आपण भजन करतोय, पण आमचं मनच जर बहिर्मुख असेल तर दिवस रात्र जरी भजन केलं तरी ते भजनाला काही किंमत नाही. 5 मिनिटं भजन करा म्हटले, पण आमची वृत्ती अंतर्मुख झाली पाहिजे. विठाल 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 भगवंताला शरीराची भक्ती प्रिय नाही, भगवंताला मनाची भक्ती प्रिय आहे. मनोमय सेवा हेची आवडी केशवरा के देवा. एक लक्षात घ्या, भगवंताला मनाची पूजा आवडते, मनाची पूजा. एक भक्ती आहे, काही माणसं शरीराने भगवंताच्या जवळ आहेत पण मनाने नाहीत. काही माणसं शरीराने देवाच्या जवळ नाहीत, मनाने देवाच्या जवळ नाहीत. काही माणसं शरीराने देवाच्या जवळ आहेत, मनाने देवाच्या जवळ आहेत. आणि काही माणसं शरीराचं काही देणं घेणं नाही, पण मन मात्र भगवंता करता अखंड झुरतं. विठाला विठाला. काही माणसं शरीराने भगवंताच्या जवळ आहेत, मनाने नाहीत, मनाने. हा, काही माणसं कीर्तनामध्ये अशा ठिकाणी बसतात जिथून चप्पलही दिसली पाहिजे आणि कीर्तनकारही दिसला पाहिजे. हा, शरीराने देवाच्या जवळ, मनाने देवाच्या जवळ नाही. काही माणसं पूजा करता करता बायकोला म्हणतात चहा टाक. हा, सगळं काय बाकीचं काम सांगतात, करतात काय? पूजा. तुकडोजी महाराज म्हटले याला भक्ती म्हणता येत नाही. ही का भक्ती खरी, पळते मन बाहेरी, देह देवाकडे चित्त चोऱ्या करी, देह देवाकडे चित्त चोऱ्या करी. ही का भक्ती खरी, पळते मन बाहेरी, तुळशी माळ गळा चंदनाचा टिळा, सावकारी करी दयाना अंतरी. ही का भक्ती खरी, पळते मन बाहेरी. सकाळी सकाळी उठून काकडा करतो, उठा जागे भाऱ्यात धनदारा पुत्रजन, आणि दुपारी 12 वाजता शेजाऱ्याच्या बांधावर आपले बैल चारतो. याला म्हणायचं शरीराने जवळ, मनाने जवळ नाही. मनाने जवळ असणं गरजेचं आहे, शरीराने नाही. तुकोबाराय एकदा ते चिंतामण गोसावीकडे गेले. चिंतामण गोसावीने तुकोबारायांना बोलवून पाठवलं. महाराज या. कीर्ती ऐकली महाराजांची. संतांची कीर्ती वाऱ्याने चालत असते. वारे हात माप चाले सज्जनाची, वाऱ्याने वाहत असते. म्हटले या, म्हटले तुकोबारा गेले आणि हे नेमकं पूजेला बसलो होती चिंतामणी गोसावी. पूजे करता बसलं, पण मनामध्ये विचार दुसराच होता. त्याच्या अंगणामध्ये बाग होती, बाग. आणि गावातले जे काही जनावर होते की नाही, ओढाळ जनावर, ते सगळे त्या बागेमध्ये यायचे. लईच यायला लागले मला मनातल्या मनात. आणि आपण काय केलं पाहिजे? कुंपण केलं पाहिजे बागेला, कुंपण. तुकोबारा तेवढ्यामध्ये आले बसले. याची पूजा झाली आणि हा येऊन म्हणायला लागला, महाराज केव्हा आले केव्हा? तुकोबाराय म्हटले, गोसावी बुवा, तुम्ही जेव्हा बागेला कुंपण करत होते तेव्हा आलो. म्हणजे याचा अर्थ काही माणसं देहाने जवळ असतात, मनाने जवळ नसतात. काही माणसं शरीराने जवळ नसतात आणि मनाने सुद्धा देवाच्या जवळ नसतात. हा, मनाने सुद्धा. जे देवाला मानतच नाहीत ते देवाच्या शरीराने जवळ नाहीत आणि मनाने सुद्धा जवळ नाहीत. काही दुर्योधन गावात हरिपाठ सुरू झाला की गावाच्या बाहेर निघून जातात. शरीराने जवळ नाहीत आणि मनाने जवळ नाहीत. काही माणसं गावामध्ये काकडा सुरू झाला की वाकडीतून म्हणतात हे काकडेवाले अगोदर मेले पाहिजेत. काय म्हणतात? काकडेवाले मेले पाहिजेत. फार भण मातून सोडला याने. याच्यामध्ये दुर्योधनामध्ये काही फरक नाही. ते हिरण्यकशिपू मेले हे जन्माला आले. विठाला 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 शरीराने जवळ नाहीत, कशाचाच गंध नाही, कशाचाच. यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरावर्तिनो कुतः जीवतोची देव मरण ते मुक्ती. 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 जीवतोची देव भोजन ते भक्ती. जीवतोची देव भोजन ते भक्ती. मरण
पाषंड्याचे मरण ते मुक्ती पाषंड्याचे जीव तोची देव भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाषंड्याची. जीवाला आलोय, जीवच देव स्वतःला म्हणतो, स्वतःच्या देहाला देव म्हणून पूजतो. भोजन करणं म्हणजेच भक्ती म्हणतो आणि मरण म्हणजेच मुक्ती म्हणतो. अशी माणसं देहाने भगवंताच्या जवळ नाहीत आणि मनाने सुद्धा देवाच्या जवळ नाहीत. याला चारवाक म्हणतात. चारवाक. यावत जीवम सुखम जीवेत. जन्माला आलोय, सुखाने जगा आणि सुखाने जगण्याकरता पैसा लागतो. तुमच्याकडे पैसा नसल, शेजाऱ्याकडून कर्ज काढा आणि कर्ज काढून तूप प्या म्हणतं कोण? चारवाक. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. तुम्ही म्हणाल महाराज कर्ज फेडण्याकरता ताकद नाही. तुम्हाला कोण म्हणलं कर्ज फेडा? एके दिवशी मरून जा, कर्जही गेलं. ते म्हणतं पुनरावर्ती कुठं? आता पुन्हा म्हणजे पुन्हा कोणाला यायचंय? हे चारवाकाचं मत आहे. पण नाही, केले कर्म झाले त्याची भोगा आले. इथं जे जे करावं ते पुन्हा येऊन इथं फेडावंच लागतं. हा वारकरी संप्रदायाचा संदेश आहे. विठाला 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 विठाला. पण हा देहाने जवळ नाही, मनाने जवळ नाही. काही असे जे देहाने जवळ आहेत म्हणजे शरीराने जवळ आहेत आणि मनाने अखंड भगवंताच्या जवळ आहेत. अखंड. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेष नारायण शरीराने जवळ, मनाने सुद्धा जवळ. गरुड शरीराने जवळ, मनाने सुद्धा जवळ. लक्ष्मी शरीराने जवळ, मनाने सुद्धा जवळ. नामदेवराय शरीराने जवळ, मनाने सुद्धा जवळ. आणि एक वर्ग असा आहे देहाचं काही नाही. देह कुठं कमी जास्त पडत असतो. देह शरीर आहे, नाचतं पडतं कुजकय, हे कुठं कमी जास्त पडत असतं. पण मन मात्र अखंड परमात्म्याकरता झुरत असतं. अखंड. भेटी लागी जीवा लागली भेटी करता भगवंताच्या अखंड झुरत असतं. अखंड अखंड. भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळता जीवा लागी समर्था जीवा लागली तळमळता. भेटी लागे पंढरीनाथा. बडव्यांनी चोकोबारायांचा देह कधी गाभाऱ्यामध्ये येऊ दिला नाही. कधी येऊ दिला नाही. चोकोबारायांचा देह अखंड मंदिराच्या बाहेर होता. पण चोकोबाराय मनानं मात्र परमात्म्याच्या जवळ होते. परमात्म्याच्या जवळ. उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन पायरीसी हो दंग गावनी अभंग नाथागरी नाचे माझा सखा अभीर गुलाल अभीर गुलाल अभीर गुलाल उधळीत रंग नाथागरी नाचे माझा सखा. चोकोबारायांची भक्ती अखंड मंदिराच्या बाहेर शरीर आहे पण मन मात्र परमात्म्याच्या जवळ आहे. म्हणून ताकद असे महाराज ताकद. चोकोबारायांच्या बहिणीचं रूप धरून चोकोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण करावं लागलं. याला म्हणायची सांडोनी उद्वेग. मनाचा बाहेरचा आवेग आवरायचा आणि तो अंतर्मुख
करायचा, त्या वृत्तीला परमात्म्याचा रूपाचा सहवास लाभवायचा आणि मुखातून मग भजन करायचं. तेव्हा पावलो हे संग सुखयाचे, तेव्हा भगवंताचा शेजार प्राप्त होतो, तेव्हा देवाचा शेजार प्राप्त होतो. आणि देवाचा शेजार एकदा प्राप्त झाला की मग सुखाला काही कमी नाही. जास्त 10 ते 15 मिनिटं राहिलेत, लक्ष देऊन ऐका. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे. आम्ही भक्ती केली ही माणसाला तुकोबाराय सांगतायत. कोणते माणसं? जे भजन करतायत त्यांना सांगतायत काय सांगावं आणि काय सांगू नये. काय सांगू नये 5 गोष्टी लक्षात राहू द्या, त्या बरं का महत्वाचे, त्या गोष्टी सांगू नये. आणि ज्याच्यामध्ये समाजाचं कल्याण आहे त्या गोष्टी सांगाव्या, पण अहंकाराच्या भावनेने नाही, नम्रतेच्या भावनेने सांगाव्या. तर कल्याण पदरामध्ये पडतं, आपल्या कल्याण होतं. आम्ही उद्वेग सांडून भक्ती केली. उद्वेग सांडून, उद्वेगाचा अर्थ मी एक लावून दिला. तो उद् म्हणजे वर आणि वेग म्हणजे गती, मनाची बहिर्मुख असणारी गती ती तोडावी, सांडावी आणि त्या मनाला अंतर्मुख करावं आणि मग भजन करावं. थोडाफार फायदा इफेक्ट होताना दिसल, आपल्याला दिसल. तुकोबाराय एकांतामध्ये जाऊन भजन करायचे का? कारण लोकांतामध्ये मन भजन करू शकत नाही. लोकांतामध्ये सीताकांत भेटत नाही. सीताकांत भेटण्याकरता एकांत हवा आहे. विठाला विठाला वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे.
कामने आम्हा एकांतामध्ये न्यावं लागतं. बहिर्मुख होणारी वृत्ती अंतर्मुख करून भजन करा. पावलो हे संग सुख याचे. त्याचं संग सुख प्राप्त झालं, त्याच्या सहवासामध्ये गेलं की मग त्याच्या सहवासामध्ये सुकाम झाले धरितायाचा संग. जीवाला सुख दोनच संगतीमध्ये मिळते, एक भगवंताच्या संगतीत, नाहीतर साधूच्या संगतीत. आणि असा संग मिळणं म्हणजे महाराज पूर्व पुण्याईच लागते. पूर्वजन्मे सुकृते थोर केली, ती मज आजी फळाशी आली. संतांचा संग मिळणं पूर्वजन्मीचं सुकृत लागतं. आणि जीवनामध्ये महाराज नक्की कधीतरी संतांचा संग मिळवा, त्याच्याशिवाय कल्याण होऊ शकत नाही आणि लय दुर्लभ आहे. आणि एकदा ही संतांचा संग मिळाला की मग तिथून आपण कधी ढासळू नये, कधी बाजूला येऊ नाही. भगवंताकडे तीच प्रार्थना करावी. तुकोबा नाथ महाराज म्हटले, एका जनार्दने घडो त्याचा संग, न भावा वियोग जन्मोजन्मी. कधी वियोग होऊ नये, कधी. ऐका, काही गोष्टीचा जीवनामध्ये योगच येऊ नये. लक्ष देऊन ऐका महिला मंडळ, काही गोष्टीचा जीवनामध्ये योगच येऊ नये. काही गोष्टींचा योग आला तर त्यांचा लगेच वियोग व्हावा, आणि काही गोष्टींचा जीवनामध्ये योग आला की त्याचा वियोग होता कामा नये, कधीच होऊ नये. काही गोष्टीचा जीवनामध्ये योगच येऊ नये. कोणत्या? भगवान महफूज रखे इन तीन बलाओं से, डॉक्टरों से, वकीलों से और हसीनाओं के अदाओं से. समजलं त्याला? धन्यवाद. एक लक्षात घ्या, या तीन गोष्टीचा जीवनामध्ये कधी योग येऊ नये. कोणकोणत्या? डॉक्टरों से, आपण म्हणतो की नाही दवाखाना नशिबाला येऊ नये. वकिलों से, कोर्ट कचेरी नशिबाला येऊ नये. आणि तिसरं हसीनाओं के अदाओं से, परस्त्रीचा योग जीवनामध्ये येऊ नये. ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये योग आला महाराज ते संपलेत. मग रावण का असना तो? रावण काय सामान्य नव्हता, आला योग संपले. दोन गोष्टीचा योग येऊच नाही, परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. हा संगत जीवनाला मिळू नये, संगत मिळू नये. हे खूप गोड आहे महाराज. कनकाने कांता द्वयकात राया, केल्या विधीने नरकात राया. जो नर सापडे ना या कात राया, तो नर योग्य जाना नरकात राया. समजलं का? माना हलवा, माना हलवा. समजलं म्हणून गृहीत धरू मी. हलवा माना. सांगतो ऐका, काय काय दोन गोष्टीचा योग येऊ नये. कनका आणि कांता द्वयकात राया. भगवंताने ब्रह्मदेवाने दोन कात्रा निर्माण केल्यात, एक कनक आणि दुसरी कांता. कनक म्हणजे दुसऱ्याचं धन आणि कांता म्हणजे दुसऱ्याची स्त्री. कनक आणि कांता द्वय कातराया, कात्री तयार केल्या. कोण? केल्या विधीने. कशा करता? नर कातराया, माणसं कातरण्याकरता, माणसं कातरण्याकरता. पण ऐका, जो नर सापडे ना या कातराया, या कात्रीत जो नर सापडत नाही, मग तो नर योग्य जाना नरकात राया. विठाल विठाल याचा जीवनामध्ये कधी योगच येऊ नये. काही गोष्टींचा योग यावा पण त्याचा लगेच वियोग व्हावा. लगेच लगेच घरी पाहुणा यावा, दुसऱ्या दिवशी पाहुणा निघून जावा. जावयाने सासरवाडीमध्ये यावं, एक दिवस राहावं, 2 दिवस राहावं, तिसऱ्या दिवशी त्याने मुक्काम हालता करावा. जास्त दिवस राहू नाही. कोण? सप्त्याला आल्यानंतर काय हरकत नाही. पण काका एरवीच्या वेळेमध्ये, हा एरवीच्या वेळेमध्ये येऊ नये, आलं तर 2 दिवसाच्या वर राहू नये. कोण? जावयानं. जावयानं जास्त वेळ राहू नये. किती जरी कोणी जरी काही म्हटलं तरी राहायचं नाही. त्याच्यामध्ये फसवणूक असते. एक जावया जरा जास्तच काळा होता, सासरवाडीला आला. सासूबाई म्हटली, जाय बापू आता महिनाभर काही जायचं नाही, खायचं प्यायचं मजा करायची, दही दूध तूप लोणी काय खायचंय खा, पण इथंच राहा. जावई म्हटला, सासूबाई लईच प्रेम करायला लागले. सासूबाई म्हटली, प्रेम वगैरे काही नाही, आमच्या म्हशीचा हलगट मेलय. काही ना नंतर कळल ती आहे का. मला काय सांगायचं बाबा, राहू नये, काढता पाय घ्यावा, काढता पाय. काही गोष्टींचा योग यावा पण त्याचा लगेच वियोग व्हावा, लगेच वियोग व्हावा. आणि काही गोष्टींचा एकदा जीवनामध्ये योग आला की त्याचा वियोग होऊ नये. कशाचा? एकतर संतांच्या संगतीचा. एकदा योग आला की वियोग होऊ नये. आणि भगवंताच्या संगतीमध्ये एकदा जीव गेला की त्याचा वियोग होऊ नये. आता दृष्टी पुढे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. देवा तुझं रूप आला माझ्या संगतीमध्ये, आलंय ना, तुझं रूप माझ्या डोळ्यामध्ये बसलंय ना. आता
आता क्षणाकरता सुद्धा माझी नजर इकडे तिकडे गेली नाही पाहिजे. विठाल 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 हो. आणि क्षणभर सुद्धा साधकाची नजर परमार्थापासून बाजूला गेली तर किती मोठा आघात होतो. याच्याकरता भागवतामध्ये एक कथा येते. आजामेळ ब्राह्मणाची ती कथा ऐकून घ्या. एका क्षणाचा फक्त नजर बाजूला गेली, वेश्या दिसली, अख्खा परमार्थ ढासळून गेला. हा म्हणून म्हटले साधकाने साधन काळामध्ये उद्वेगाला बाजूला सारून भक्ती करावी लागते. उद्वेग शब्दाचा अर्थ आणखी एक आहे. हे भजन मार्गीचे मांग मारक जे हे विषय दरीचे वाघ हे साधन काळातले महाराज मारक माणसं आहेत. मारक आणि हे साधकाला साधना करू देत. मोठी मोठी माणसं हिमालयासारखी साधना ढासळून गेली. साधना बनवण्याकरता रक्त आटवलं त्यांनी आणि एका रात्रीमध्ये साधना भंग पावली. विठाल 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 आणि म्हणून हे उद्वेग बाजूला सारून पावलो हे संग सुखयाचे. आम्ही या संगतीमध्ये प्राप्त झालो. तिथं एकदा प्राप्त झालो की सुखाम्मा झाले धरिता याचा संग. कोणाचा संग? भगवंताचा संग. भगवंताचा संग सुखालाच कारणीभूत ठरणार आहे, कारण तो स्वतःच सुखाची मूर्ती आहे. सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुख. परमात्मा म्हणजे सर्व सुख आहे. मग त्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर सुखाला काय कमी आहे? सर्व सुखच आहे ना तो. पाहता श्रीमुख सुखावले त्याचं तोंड पाहिलं तर सुख सुद्धा सुखावतं. इतका तो सुखरूप आहे. सुखरूप आहे साधू दाखवून सांगा. आणि याच्या संगतीमध्ये आम्ही गेलो आणि त्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आम्हाला सुख प्राप्त झालं. सुखाम्मा झाले दरिता याचा संग. याचा संग धारण केल्यानंतर आम्हाला सुख प्राप्त झालं. जगातले बाकीचे संघ आम्हाला दुःख देणारे, संघ बाकीचे दुःख देणारे. आणि म्हणून ह्या संगतीला सोडावं. दुसंग सर्वथैव त्याज्य. आणि म्हणून भगवंताचा किंवा संतांचा संघ स्वीकारावा. त्याच्यामध्ये सुख प्राप्त होतं. आणि एक भगवंताचा संघ प्राप्त झाला आणि एकदा साध्य प्राप्त झालं की आम्हाला त्या काळामध्ये साधन काळामध्ये जे उद्वेग घालण्याकरता आम्ही फार आटापिटा केल्या, साध्य काळामध्ये ते उद्वेग आपोआप पळायला लागले. पळाले उद्वेग सांडोनिया. आपोआप पळतात. आपोआप साधन काळामध्ये माणसाला कोणी ओळखत नाही, कोणी ओळखत नाही. आणि साध्य काळामध्ये एक लक्षात घ्या, संघर्षाच्या काळामध्ये आपली सुद्धा माणसं परकी होतात बरं का. आपली माणसं सुद्धा परक्यासारखी वागतात. कोणत्या काळामध्ये? संघर्षाच्या काळामध्ये. संघर्षाची बाजू राहू द्या. एखाद्या गावातला मुलगा परीक्षा देत असू द्या, स्पर्धा परीक्षा करत असू द्या, तो संघर्ष करत असतो. पण गावातल्या लोकांना त्याचं काही किंमत नसते. गावातले लोक म्हणतात आवारी टप्पूसारखं फिरतंय, सैराट होऊन फिरतंय, याला काय अक्कल नाही, काम धंदा बघावं, बापाच्या जीवावर कुठपर्यंत खावं. ते स्पर्धा परीक्षा बघत असतं, ते परीक्षा देत असतं, निकाल लागत नाही. माणसं त्याला दुजी वागणूक देतात. दुजी. कोणत्या काळामध्ये? साधन काळामध्ये. साधनेच्या काळामध्ये दुजी वागणूक देतात. आणि एकदा साधना करत करत तो साध्याला प्राप्त झाला, कुठंतरी चिटकला, कोणती तरी नोकरी हातामध्ये पडली, कुठलं तरी पद हातामध्ये पडलं, PSI पोलीस काहीतरी झाला. जी माणसं साधन काळामध्ये म्हणत होते सैराट होऊन फिरतंय,
तीच माणसं आता गावातली म्हणतात तो जो चिटकलाय ना PSI झालाय ना त्याचा मी चुलता आहे. हाणला पाहिजे की नाही अगोदर हा त्याचा मी कोण आहे चुलता आहे चुलता त्याचा मी चुलता आहे. तो माझा दुरूनचा सोयरा लागतो बरं का. आता महाराज साधन काळामध्ये आपली माणसं सुद्धा परक्यासारखं वागतात आणि साध्य काळामध्ये परकी माणसं सुद्धा आपली होतात. विठाला 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 साधन काळामध्ये जे कांजळ आम्हाला बाजूला सारावं लागत होतं मग पाणी प्यावं लागत होतं परत परत कांजळ पुढे येत होतं परत सारावं लागत होतं परत परत पुढे येत होतं आणि तेच साध्य काळामध्ये कांजळ आपोआप नष्ट होऊन गेलं. पळाले उद्वेग सांडून या तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घररीते. काम क्रोध आपोआप सोडून निघाले. हे केवळ आणि केवळ त्याचा संग प्राप्त झाला म्हणून तिथून सुख मिळालं. साधकाने विचारलं महाराज अशी भक्ती केल्यानंतर त्याचा संग प्राप्त होतो नक्की होतो. तिथून सुख भेटतं नक्की भेटतं. उद्वेग पळून जातात नक्की पळून जातात. सुख किती भेटतं अभंगाचं शेवटचं चरण. सुख
समर्पित, हनुमंतरायाच्या पंढरीश परमात्म्याच्या सेवाचरणी समर्पित. उपस्थित सर्व मायबाप सज्जन तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद. जल्लोष कीर्तनाचा एक चॅनल आहे, या चॅनलवरती आपल्याला हे संपूर्ण कीर्तन पाहायला भेटेल. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे कीर्तन आपल्याला पाहायला भेटेल. झालेली सेवा या ठिकाणी संपूर्ण आणि सेवेला पूर्ण विराम. एकदा सर्वांनी प्रेमाने हात वर करा, मस्त मोकळे एकदम टाईट. जे जे मागे बसले टाकले, ज्यांना ज्यांना देवाने हात दिले त्यांनी एकदम टाईट करा. उद्या म्हणून हृदयास महाराजांनी सांगितलं नाही, करा एकदम टाईट वर करा. नामदेव माझा माझा